नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 21 डिसेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काल बऱ्याचशा ठिकाणी आवकेमध्ये वाढ बघायला मिळालेली असून कापूस बाजारभाव मात्र स्थिर बघायला मिळालेले आहे. रेन टच कापूस बाजारभाव आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये जवळपास 750 ते 950 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा फरक देखील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये जाणवला असून कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे काल कापूस बाजारभाव काय होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती. या ठिकाणी आवक आलेली होती कापसाची 100 क्विंटल कापसाची. सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे 7,375 रुपये, कमीत कमी दर 7,300 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 7,450 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर, जिल्हा आहे नागपूर. आवक आलेली होती 3,900 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,250, तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी. कापूस H4 ब्लॉक स्टेपल. आवक आलेली होती 1,252 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,340, तर जास्तीत जास्त दर 7,375. या ठिकाणी देखील बाजारभावामध्ये थोडाफार दबाव बघायला मिळाले असून सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव फक्त 7,300 रुपयापर्यंत पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळालेले आहेत. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो जालना. कापूस हायब्रिड. आवक आलेली होती 2,201 क्विंटलची. कमीत कमी दर 7,326 रुपये, सर्वसाधारण दर होते या ठिकाणी 7,600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. कापूस लोकल. 2,231 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,390 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,790, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,020 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे बोरगाव मंजू, जिल्हा आहे अकोला. कापूस लोकल. आवक आलेली होती मित्रांनो सुपर क्वालिटी कापसाची या ठिकाणी 1,000 क्विंटलची. कमीत कमी दर 7,600 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,690, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे उमरेड, जिल्हा आहे नागपूर. कापूस लोकल. 1,234 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,460, तर जास्तीत जास्त दर 7,520 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू. कापूस लॉंग स्टेपल. 1,130 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,675 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,700 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,760 रुपये. त्यानंतर तालुका आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल. 4,800 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,200 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,735, तर जास्तीत जास्त दर 7,775. त्यानंतर पुलगाव, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल. आवक आलेली होती 333 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,200 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,350 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाथर्डी. कापूस NH44 मध्यम स्टेपल. 220 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,200, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,250. या ठिकाणी मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये थोडा दबाव बघायला मिळाला असून त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर. आवक आलेली होती 4,338 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,550, तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे बाळापूर. कापूस AH68 मीडियम स्टेपल. 747 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर होते 7,720 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,750, तर जास्तीत जास्त दर 7,800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो घाटंजी. कापूस LRA मीडियम स्टेपल. 830 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,340 रुपये, तर जास्तीत जास्त दर गेले आहे 7,675 रुपयापर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा. आवक आलेली होती मीडियम स्टेपल कापसाची 2,840 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर होते 7,150 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,810 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,025 रुपये. त्यानंतर सिंधी. कापूस मीडियम स्टेपल. 100 क्विंटलची आवक. कमीत कमी दर होते 7,710 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,830, तर जास्तीत जास्त दर होते 8,010 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो, हळूहळू राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये हळूहळू वाढ होताना बघायला मिळालं असून कालच्या सत्रामध्ये राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव स्थिर बघायला मिळाले होते. त्याचबरोबर रेन टच कापूस बाजारभाव ते सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव या दोन कापूस क्वालिटीमध्ये जवळपास 750 ते 950 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा फरक बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळालेला आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.